येशूच्या नावात सलाम. आज आपण एक वेगळा विषय असा घेऊन आलेलो आहे. तर आजचा जो वचन आहे ते आहे मार्क याचा 11वा अध्याय आणि 23 वचन. 23व्या वचनात असं म्हटलेलं आहे, मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी ह्या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतःकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसेच घडेल असा विश्वास धरील, त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. आता ह्यात असं काय म्हटलं आहे, महत्त्वाची एक गोष्ट मी अंडरलाईन करतो की शंका न बाळगता. भरपूर वेळेस आपण काय करतो की देवाकडे प्रार्थना करतो, कुठल्या तर अडचणीत असतो आणि प्रत्येक वेळेस आपण लगेच दुसरा ऑप्शन बघायला सुरू करतो. म्हणजे एखादी मी आजारात आहे, खूप मोठ्या आजारात आहे, तुम्हाला काहीतरी मोठी सर्जरी सांगितली आहे किंवा काही सांगितलं आहे किंवा काही असेल, किंवा तुम्ही कुठल्या अडचणीत असाल, तर तुम्ही काय करता की त्याच्यासाठी प्लॅन 2 करून ठेवता. म्हणजे तुमचा दुसरा प्लॅन लगेच तयार झालेला असतो की बाबा देवानं नाही केलं तर आपण असं करूया, आपण तसं करूया. म्हणजे तुमच्या मनात तुम्ही दुसरा प्लॅन करून ठेवलेला असतो किंवा आपण त्या प्लॅनचा विचार करत असतो. तर आता आपण काय करायचं आहे की आपण कुठलीही शंका बाळगायची नाही. तो पूर्ण जो आहे, म्हणजे पूर्ण तुम्हाला क्युअर व्हायचं असेल, कुठल्या गोष्टीतून बाहेर असायचं पडायचं असेल, तर ह्याचा पूर्ण तुम्ही जो भार आहे तो पूर्ण येशू ख्रिस्तावर टाकायचा. आणि त्याच्याप्रमाणे म्हणजे ह्या वचनात कसं म्हटलंय, शंका न बाळगता, कुठलीही शंका न बाळगता, म्हणजे नाही झालं तर काय होणार, मग मी काय करू, असं होणार नाही. देवानं काय म्हटलंय, तुम्ही वचनाद्वारे मागा, तुम्ही वचन बोला. प्रत्येक वेळेस ज्या वेळेस तुम्हाला त्या गोष्टीची आठवण येईल त्या वेळेस तुम्ही वचन बोला. किंवा एखादी दुखणं असेल, ज्या वेळेस तुम्हाला दुखेल त्या वेळेस तुम्ही वचन बोला. की फॉर एक्झाम्पल, जसं की आपण आजारी असतो, येशया 53:5 म्हटलेलं आहे की तुझे बसलेल्या कोड्याने मला आरोग्य मिळालं. तर ज्या वेळेस तुम्हाला आरोग्य पाहिजे असेल, ज्या वेळेस तुम्ही हे बोलता त्यावेळेस तुम्ही ते क्लेम करा स्वतःच्या लाईफमध्ये, शंका न बाळगता, की मला मिळालेलं आहे आरोग्य, तसंच मला मुक्ती मिळाली आहे, माझं पात्र भरलेलं आहे. भरपूर गोष्टी, म्हणजे आपण विचार करण्याच्या पलीकडे देव तुमच्यावर कार्य करेल. मी स्वतः ह्या गोष्टीचा अनुभव घेतलेला आहे, तुम्ही पण गोष्टीचा अनुभव घ्या आणि शंका न बाळगता कुठलीही गोष्ट मागा. शंका बाळगला तर कुठलीही गोष्ट होणार नाही. देवानं स्पष्ट सांगितले, शंका बाळगला तर गोष्ट होणार नाही. खरं विनाशंकाचं तुम्ही जर मागितला तर 100% ती गोष्ट होणार आहे. देवावर विश्वास ठेवा, देवाच्या वचनावर विश्वास ठेवा, देवाच्या शब्दावर विश्वास ठेवा. येशू ख्रिस्त तुमची मदत 100% करणार. येशूच्या नावात सलाम.